रामकृष्ण हरी मंडळी, आषाढी वारी झाली. माऊलींच्या आषाढी वारीचे आळंदीहून प्रस्थान होऊन पंढरीकडे निघणाऱ्या वारीचे हे वेळापत्रक सर्वांनाच माहीत असते. मात्र माऊलींचा परतीचा प्रवास नेमका कसा असतो? आषाढी वारी संपन्न झाल्यानंतर माऊली पुन्हा आळंदीकडे प्रस्थान करत असतात. तर आपण आज जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून की माऊलींचा परतीचा प्रवास नेमका कसा असतो आणि किती टप्प्यांमध्ये होतो व अगदीच कमी कालावधीमध्ये माऊलींचा परतीचा प्रवास असतो. याच कारणाने माऊलींच्या परतीच्या प्रवासाच्या वेळी माऊलींचे प्रस्थान पहाटे सकाळी लवकरच होत असते. त्यामुळे सकाळी पहाटे 3 वाजता पालखी प्रत्येक ठिकाणाहून माऊलींचे प्रस्थान होत असते. यावेळेस आपण दर्शनाचा लाभ घेऊ शकता. माऊलींचे पंढरपूरहून 29 जुलै रोजी माऊलींचे प्रस्थान होणार आहे. पहिला मुक्काम असणार आहे वाखरी या ठिकाणी. दुसरा मुक्काम आहे तो म्हणजे 30 जुलै रोजी तो मुक्काम आहे वेळापूर या ठिकाणी. वेळापूरचा आटोपून माऊली मुक्काम आटोपून 31 जुलैला माऊलींचा मुक्काम असणार आहे नातेपुते या ठिकाणी. नातेपुतेचा मुक्काम आटोपून माऊली पुन्हा फलटणच्या दिशेने 1 ऑगस्ट रोजी माऊलींचा मुक्काम आहे फलटण या ठिकाणी. 2 ऑगस्ट रोजी माऊलींचा मुक्काम असणार आहे पाडेगाव या ठिकाणी. या ठिकाणी माऊलींचे निरास्नान 3 जुलै रोजी माऊलींचे निरास्नान संपन्न होऊन अनेक भाविकांना दर्शन देखील या ठिकाणी घेता येते. माऊलींचा वाल्याचा मुक्काम आटपून माऊली 4 ऑगस्टला सासवड या ठिकाणी मुक्कामी असणार आहेत. 5 तारखेचा म्हणजे 5 ऑगस्टचा मुक्काम असणार आहे माऊलींचा तो की हडपसर या ठिकाणी माऊलींचा मुक्काम असणार आहे. त्यानंतर 6 आणि 7 ऑगस्ट रोजी माऊलींचा मुक्काम असणार आहे पुणे या ठिकाणी. दोन दिवस माऊलींचा मुक्काम या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी देखील आपण दर्शनाचा लाभ घेऊ शकता. त्यानंतर माऊलींचा आळंदीमध्ये स्वागत होणार आहे. म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी माऊली आळंदीमध्ये आळंदीकडे प्रस्थान करून आळंदीमध्ये संध्याकाळी 4:30 ते 5च्या दरम्यान माऊली पोचतात आणि मोठ्या प्रमाणावर आळंदीकर माऊलींचे स्वागत करत असतात. माऊलींची दुसऱ्या दिवशी माऊलींचे गाव प्रदक्षिणा होऊन माऊलींच्या वारी सोहळ्याची सांगता केली जाते. असे अनेक विधी असतात, मात्र हे विधी आपल्याला माहीत नाहीत, त्यामुळे आपण हे विधी सांगू शकत नाही. मात्र हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि माऊलींचा परत वारीचा प्रवास कसा असतो हा मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते जरूर सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी मंडळी. व्हिडिओ कसा वाटला रामकृष्ण हरी कमेंट जरूर टाका आणि नक्की सांगा व्हिडिओ हा आपल्याला कसा वाटला.